मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी कसे करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही पूजा आपण स्वतः करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यायची. पण फरशी असल्याने ती फरशी स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवताली रांगोळी घालायची. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत. स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा. पितळाचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकतो, पण शक्यतो आपल्या घरामध्ये पितळाचा तांब्या असतो देवाचा, तो तांब्या घ्यायचा. तो पाण्याने पूर्ण भरायचा. त्यामध्ये एक सुपारी, एक नाणं व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात. नंतर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने त्या कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहिली अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. म्हणजे 5 प्रकारची फळं, त्या फळांची पाने आणायची आणि ती पाने जसे की सीताफळ, पेरू, चिकू, डाळिंब, आंबा, तुळस आणि विड्याची पाने ही सुद्धा चालतील. ही 5 प्रकारची पानं त्या कलशावर ठेवून त्यावर शेंडी वरच्या बाजूला ठेवून नारळ त्यावर ठेवायचा. नंतर त्या कलशाला हळदी व कुंकाची 5 बोटे म्हणजे 5 लाईन, 5 रेगा हळदीच्या आणि 5 रेगा कुंकवाच्या अशा त्या कलशाला ओढून घ्यायच्या. आणि मग तो कलश तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर पाटावर तो कलश मध्यभागी ठेवायचा. नंतर पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या श्री महालक्ष्मीचे चित्र किंवा ते फोटो असेल तर तो फोटो त्या कलशाला टेकून ठेवायचा. त्यानंतर मंत्र म्हणायचा आहे. एवढी पूजाविधी मांडल्यानंतर काही मंत्र म्हणायचे आहेत. तर मंत्र असा आहे: ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः. हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या हातात पळीने पाणी घ्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातात पळीने पाणी घ्यायचं आणि ओम गोविंदाय नमः असे म्हणत ते पाणी आपल्या हातातील देवाचं जे तांब्याचं ताट असतं त्यामध्ये ते सोडायचे. नंतर देवीला स्नान घालायचे. हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती देवीला करायची. त्यानंतर देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा म्हणजे आपले कथा जी असते पुस्तकात ती वाचायची. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. शक्य असेल तर अख्खं पुस्तक वाचलं तरी चालेल. आणि वाचताना किंवा आपल्याला काय अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल तर ते आपण दुसऱ्याकडूनही वाचून घ्यायचं, पण मन एकाग्र करून ते आपण ऐकायचं आणि आपल्या घरातील कुटुंबियांनासुद्धा ती कथा ऐकायला लावायची. कारण या कथेचे ऐकल्यानंतर खूप छान प्रसन्नता घरामध्ये राहते आणि श्री महालक्ष्मी आपल्याबरोबर आपल्या घरात आहे असा भास होतो. नंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा आणि हात जोडून
त्या पोती छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. म्हणजे हे खाली दिलेलं श्री महालक्ष्मी नमन अष्टक हे म्हणायचे. त्यानंतर हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप्त व्हावी असे देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून देवीची श्री महालक्ष्मी देवीची आरती म्हणायची. सगळ्यांनी घरातील सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन ती आरती म्हणायची. रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. केळीच्या पानावर काढला तर उत्तम. आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी रात्री भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील ढाळे किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी हे आपण तुळशीलाच ओतावे, दुसरीकडे ओतून देऊ नये. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, तर यावर्षी 4 गुरुवार आहेत तर 4ही गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा या पद्धतीने करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्याने घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर सदा श्री महालक्ष्मी देवीची वरदहस्त राहते, म्हणजे कृपा राहते. श्री महालक्ष्मी देवीचे पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा दिवस श्री दत्तगुरूंचा असल्यामुळे दत्तगुरूंच्या भक्तांनाही उपासना करण्याचा दिवस असल्याने याला खूप महत्त्व आहे. तर असे आहे श्री महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी. तर या प्रकारे तुम्ही पूजाविधी नक्की करा आणि श्री महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घ्या.